बारामतीतल्या त्या 29-30 गावांमध्ये वातावरण फिरलंय. सुनेत्रा पवारांचा डाऊट खरा ठरला. पवारांनी तेच लोक आता फोडले. ज्या बारामतीत अजित पवार फक्त पहिल्या आणि शेवटच्या दिवशी यायचे आणि लोकांची लीड घेऊन समोरच्याचे डिपॉझिट जप्त करायचे, त्या बारामतीत मुख्यमंत्री फडणवीस, गोपीचंद पडळकर, गडकरी, रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे असे ढगभर नेते प्रचारासाठी येणार. ज्या बारामतीत पवारांनी यांनी उमेदवार न देऊन काँग्रेसनी माघार घेतलेली असताना तळ ठेवून प्रचार करण्याची वेळ आलीय, त्या बारामतीत सुनेत्रा पवारांना आधीच डाऊट आला होता की घोळ नेमकी कोणी आणि कसा केला. अजित पवारांचा अपघात की घातपात? सुनेत्रा काकी गप्प. अजित पवार यांच्या 8व्या टर्ममधून रिक्त झाली. पवारांचा वारसा मी पुढे चालू ठेवते हा संदेश घराघरात पोहोचेल ही वेळ आली. कारण 2 महिन्यांमध्ये मतदार आणि 8व्या टर्मपर्यंत अजित पवारांना घेऊन जाणाऱ्या पवारांना विश्वासघात घेतलं नाही. खटकलं विमान. 10 दिवस गावाची वेस सोडली जात नाही. ते दुसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवार शपथविधीला पोहोचल्या. तुम्ही सुखदुःखात पाळलं नाही तर आमच्याकडून सहानुभूतीचा अपेक्षा का ठेवता, अशी एक चीड बारामतीच्या मनात आहे. आणि हाच सर्वे होता म्हणून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आटापिटा सुरू होता. मात्र ही बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली नाही. या सगळे खेळ डावपेच इथे गंडलेले दिसतात. शरद पवारांनी प्रचारांसाठी येणार का? आम्ही उमेदवार दिला नाही तेच खूप झालं, हा मेसेज शरद पवारांनी दिला. कुठलीही निवडणूक निवडणूक म्हणून लढवायची असती, ही बिनविरोध होणार नसते, हा मेसेज सुनेत्रा पवारांपर्यंत पोहोचला. काँग्रेसचा उमेदवार फक्त आपल्या शब्दांवरती माघार घेऊ शकतो हे शरद पवारांना समजल्यानंतर तो उमेदवार माघार घेण्यासाठी सुद्धा शरद पवारांशीच प्रयत्न केला आणि तेव्हा काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतला. माझा फोटो कुठलाही अजित पवार गटाच्या बॅनरवरती नको, असं म्हणत शरद पवारांनी स्पष्ट सांगितलं. मात्र तरीही सुनेत्रा पवारांच्या बारामतीत प्रचार करताना शरद पवारांचा फोटो हा घ्यावाच लागतो हे समजून घेण्यासाठी 2024च्या टाईमलाईन समजून घेणं गरजेचं आहे. अजित पवार विरुद्ध योगेंद्र अशा पद्धतीचा सामना बारामतीमध्ये झाला. पहिल्या दिवशी म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी बारामतीत सभा घ्यायची, हा आतापर्यंत अजित पवारांच्या राजकारणाचा आणि प्रचाराचा पॅटर्न होता. मात्र 2024ची निवडणूक अपवाद ठरली. 29 गावांमध्ये पदयात्रा काढल्या गेल्या, छोट्या मोठ्या सभा घेतल्या गेल्या, बैठका लावल्या गेल्या, कार्यकर्त्यांना पुन्हा एकजूट केलं गेलं, आश्वासनं दिलं गेली. 23 गावांचा पाणी प्रश्न सोडवू असं 2024लाही सांगितलं गेलं. आणि आता 2024-26ला सुनेत्रा पवार सांगतात ही सगळी वेळ आली होती. कारण त्या 29 गावांमध्ये वातावरण फिरतंय याची माहिती अजित पवारांना मिळालेली होती. आता ही नेमकी गावं कोणती तीही समजून घेऊया. शीर, सुफळ, सुपे, मोरगाव, सोमेश्वर अशा अनेक गावांमध्ये प्रचारानिमित्त 2024ला अजित पवारांना सभा घ्यावा लागल्या होत्या. जवळपास 59 गावांमध्ये गावभेट दौरे अजित पवारांना करण्याची वेळ 2024ला आली. कारण अजित पवारांना मेसेज मिळाला होता की वातावरण आपल्या विरोधात फिरतंय. मात्र ते अजित पवारांनी त्यावेळी मॅनेज करून घेतलं होतं. आता अजित पवारांच्या ॲब्सेंटमध्ये सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार या बारामतीतील प्रचार सांभाळायचे. त्यामुळे त्यांना पुरेपूर माहिती आहे की अजित पवारांच्या विरोधात वातावरण नेमकं कोणत्या गावामध्ये होतं. आणि विशेष करून ते 29 गावच घात करतील अशा चर्चा आता व्हायला सुरुवात झाली. याही पलीकडे जाऊन आणखी एक मुद्दा समोर येतोय. मला सांगा, सुनेत्रा पवारांना अर्थमंत्री म्हणून शपथ कधी दिली जाणार आहे? अर्थमंत्रीपद सुनेत्रा पवारांना दिलं गेलं नाही, कारण तोंडावरतीच अधिवेशन होतं आणि राज्याचा अर्थसंकल्प मांडायचा होता. सुनेत्रा पवारांना तो लगेचच्या लगेच शक्य झाला नसता, म्हणून तात्पुरती जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस यांनी सांभाळली होती. आता अधिवेशनही होऊन गेले,
मग जी जागा अजित पवारांची जागा सुनेत्रा पवारांसाठी देण्यासाठी उपमुख्यमंत्रीपद दिलं, राष्ट्रीय अध्यक्ष त्यांना केलं, गटनेतेपद दिलं गेलं, या सगळ्या जबाबदाऱ्या सुनेत्रा पवारांना दिल्या, तर अजित पवारांकडे असणारं अर्थखातं अजूनही सुनेत्रा पवारांकडे का दिलं गेलं नाही, हा प्रश्न विचारावा नाही का? असे अनेक प्रश्न आहेत जे भाजपने अजूनही गुलदस्त्यात ठेवले. या प्रश्नावरती कोणी बोलत नाही आणि कोणाला बोलून दिलंही जात नाही. त्यामुळे या 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या बारामतीतल्या चांगलेच खटकतायत. विशेष करून बारामतीतली FIR प्रकरण तर आणखीच गाजलेलं आहे. काँग्रेसने शेवटपर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अट एकच ठेवली होती. ती म्हणजे अजित पवारांचा घातपात की अपघात याबाबत महाराष्ट्रामध्ये गुन्हा नोंद करा. आम्ही लगेचच्या लगेचच आमच्या उमेदवारी अर्ज मागे घेतो. मेसेज पोहोचवला होता की लोक सत्तेत आहे. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आहेत. अजित पवारांचा घातपात झाला की अपघात याबाबतची FIR त्यांची ताकद वापरून कोणत्याही पोलीस स्टेशनला नोंद करून घेऊ शकतात. मात्र तसेही सुनेत्रा पवार करत नाही. मग फक्त मतलबा बाबापुरतच हे आपल्याकडे घेतात का, असे प्रश्न करून दिले. शरद पवारांना शेवटच्या क्षणी आत्मविश्वासात घेतलं नाही. 8 टर्म आमदार होण्याचा रेकॉर्ड अजित पवारांना कायम ठेवता आला. ते शरद पवारांच्या आशीर्वादाशिवाय ठेवता आलं असतं का? टाईमलाईन बघितली तर रोहित पवारांच्या आरोपानुसार अजित पवार जाण्याअगोदर 2-3 महिने आधीच अजित पवारांचे सूर भाजपपासून वेगळे व्हायला सुरुवात झाली होती. मग त्यातच केले गेलेले स्टेटमेंट, तुझ्या बापापेक्षा माझा काका लई मोठा आहे, आम्ही काकांच्या आशीर्वादाने चालतो. आणि एकंदरीत शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीघाटी आला तर तटकऱ्यांनाही मान्य केलं होतं की विलिनीकरणाची चर्चा ही अंतिम टप्प्यात आलेली होती. मात्र अजितदादा असतानाचे विलिनीकरण आणि दादा नसतानाचे विलिनीकरण खूप वेगळे होणार होतं. आणि म्हणून विलिनीकरणाबाबत काही घडलं नाही किंवा विलिनीकरणाबाबत कोणी बोललंच नाही, असा मेसेज तटकरींनी जवळपास 1 महिना पोहोचवला. आता 2-2.5 महिने होत आलेत. मात्र तरीही सुनेत्रा पवारांना अर्थखातं कधी दिलं जाणार यावर कोणी बोलत नाहीये. त्यामुळे अजित पवारांच्या मंत्र्यांनी आणि बारामतीकरांनी सुद्धा आणखी एक गोष्ट लावून धरली पाहिजे की दादांची जागा जर सुनेत्रा पवारांना द्यायची तर ते अर्थखातं सुद्धा सुनेत्रा पवारांकडे द्या, मग बघूयात. महायुती म्हणून किती लोक कसे लढताय? ज्या बारामतीमध्ये अजित पवार हे स्टार प्रचारक होते, आज त्या बारामतीत स्टार प्रचारक म्हणून भाजपनं घुसखोरी केलीय. इकडे रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, गोपीचंद पडळकर, ज्यांनी नेहमीच अजित पवारांना विरोध केलाय, त्यांनी बारामतीत घुसवलंय. लक्षात घ्या, बारामतीत मिळवण्यासाठी याआधी अमित शहांनी बारामतीमध्ये प्रचारसभा घेतल्या. पवारांनी त्यांच्या 50 वर्षाच्या राजकारणात तर केलंय काय, असा प्रश्न बारामतीकरांना विचारला होता. त्यावेळेस शहांनी पवारांची नेस्तानीभूत करा, त्यांना उघड पाडा, अशा पद्धतीची भूमिका घेतली होती. आता त्याच बारामतीमध्ये पुन्हा एकदा भाजपचा स्टार प्रचारकांची यादी धडकते. याचा अर्थ एवढे 3-3.5 वर्ष काढून घेतले जातील आणि त्यानंतर बारामतीत दुसरी फिल्डिंग लावली जाईल. अजित पवारांनी बोलण्याआधी अगोदर म्हटलं होतं, सुप्रिया सुळेपुढे सुनेत्रा पवारांना उभं करणं हा माझा निर्णय नव्हता, तर तो भाजपचा अप्रत्यक्षपणे निर्णय होता. हा मेसेज पोहोचवला. अर्थात बारामतीत काहीही करून ताब्यात घ्यायची यासाठी आतापासूनच लावली गेलेली फिल्डिंग तर नाही ना? या सगळ्या मुद्द्याकडे तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच राजकीय व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.